भर थकलेले संन्यासी, हळूहळू भिंतही खचते. लेखक प्राध्यापक राम किन्हीकर. अभिवाचन मिलिंद राहटगावकर. नागपुरातल्या प्रतापनगर, रवींद्रनगर, टेलिकॉम नगर या परिसरातून रोज जाणं येणं करताना ग्रेसच्या या ओळी मनात येतात. नागपूर म्हणजे तसं ऐसपैस आणि अघळपघळ शहर होतं. 40-50 वर्षांपूर्वी तत्कालीन नोकरदारांनी थोडं शहराच्या बाहेर मोकळ्या हवेत घर बांधूयात असं म्हणत दक्षिण आणि नैऋत्य नागपुरात मौजा जैताळा, मौजा भामटी, मौजा परसोडी या शिवारात प्रशस्त प्लॉट्स घेतलेत. त्यावर खूप नियोजन करून सुंदर टुमदार घरं बांधलीत. त्यात आपल्या कुटुंबाचा, मुला नातवंडांचा विचार करून छान 3000 ते 5000 चौरस फुटी प्लॉट्सवर प्रशस्त वास्तू उभारल्यात. तळमजला आणि पहिला मजला असं त्याचं स्वरूप होतं. त्या प्लॉट्सवर तेव्हाच्या मालकांनी छान छान झाडं लावलीत. जांभूळ, पेरू आणि आंब्यासारखी फळझाडं, पारिजातक, सदाफुली, चाफ्यासारखी फुलझाडं, मोगरा, मधुमालती आणि गुलमोहराचे वेल देखील लावलेत. आपण लावलेलं आंब्याचं झाड आपल्या नातवाला फळं देईल. फुलझाडांची फुले रोजच्या देवपूजेला कामात येतील. मोकळी हवा मिळेल. मस्त जगू असं साधं सोपं, कुणालाही न दुखावणारं असं त्यांचं स्वप्न होतं. सुरुवातीच्या काळात मुख्य शहराबाहेर वाटणारी आणि कुठच्या कुठे राहायला गेलात हो अशी पृच्छा सगळ्यांकडून होणारी ही वस्ती शहरं वाढल्यानं अगदी शहराचा भाग झाली. सगळ्या सोयीसुविधा इथे मुख्य शहरासारख्याच किंबहुना त्यापेक्षाही वरचढ अशा उपलब्ध होऊ लागल्यात. घरमालक आता सुखावलेत. तोपर्यंत ते त्यांच्या निवृत्तीच्या आसपास पोहोचले होते. मुलं हाताशी आलेली होती. मुलींची लग्न झालेली होती किंवा ठरलेली होती. सगळं कसं छान चित्र होतं. पण 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात जी संगणक क्रांती आली त्यानं जग बदलून गेलं. मग नागपूर तरी त्याला कसं अपवाद असणार. संगणक क्रांती नागपूरच्या आधी पुणे, हैदराबाद, बंगलोरला आली. होतकरू हुशार तरुणांचं नोकरीनिमित्त फार मोठं स्थलांतर आता सुरू झालं. काहींचं तर अगदी समुद्रापार अमेरिकेत स्थलांतर झालं. सुरुवातीला माझा मुलगा बे एरियात आहे, डॉलर्समध्ये कमावतोय, गेल्या वर्षी आम्ही दोघंही जाऊन आलो अमेरिकेत. म्हातारीला मुलानं आणि सुनेनं पूर्ण अमेरिका दाखवून आणली हो. अगदी लास व्हेगासला नेऊन कॅसिनोत कधी नव्हे तो जुगारही खेळलो असं कौतुक अमाप प्रमाणात झालं. पण नंतर अमेरिकेत गेलेले, पुणे बंगलोरला गेलेले मुलगा सून नागपूरला परतण्याची चिन्हच दिसेनात. तिथली प्रगती, तिथल्या संधी इथे नव्हत्या. नातवंडांचा जन्म जरी नागपुरात झाला असला तरी त्यांची वाढ, शाळा या सगळ्या घाई गर्दीच्या महानगरांमध्ये झाल्यानं त्यांना नागपूर हे संथ शहर वाटू लागलं. इथे फक्त आपले आजी आजोबा राहतात, हे आपलं शहर नाही हे त्यांच्या मनात बिंबलं गेलं. त्यात त्यांचाही काही दोष नव्हता. करिअरला संधी आणि मनाला उभारी मिळणारी ठिकाणं कुणालाही आपलीशी वाटणारच. घरमालक आजी आजोबा नागपूरला अगदी एकटे पडलेत. तरुणपणी एकत्र कुटुंबात वाढावं लागल्यानं राजा राणीच्या संसारासाठी आसुसलेल्या या पिढीला आता हा राजा राणीचा संसार अक्षरशः बोचू लागला. ठरलेलं हस्तखेत असावं म्हणून बांधलेलं घर आता फक्त झोपाळ्याच्या करकरणाऱ्या कड्यांच्या आवाजात आणि संध्याकाळी मावळत्या सूर्यासोबत अंगणातल्या झाडांच्या लांब सावल्यांमध्ये बुडून जायला लागलं. मुला नातवंडांच्या संसाराची वाढ लक्षात घेऊन बांधलेलं चांगलं 800-850 फुटांचं प्रशस्त स्वयंपाकघर सकाळी साध्या भातासोबत फोडणीचं वरण आणि संध्याकाळी त्याच उरलेल्या भाताला फोडणी दिलेली बघू लागलं. स्वयंपाकघरातल्या ताटाळ्यात असलेल्या 30-40 ताटांवर आता धूळ जमू लागली. सकाळ संध्याकाळ 1 कुकर, 2-3 भांडी, 1 कढई आणि 2 ताटल्या एवढ्यातच भांड्यांचा संसार आटोपू लागला.
मालकांची मुलंही आता पुण्यात आणि बंगलोरला स्थायिक झालीत. ही दुसरी पिढीही आता निवृत्तीच्या आसपास आली होती. त्यांची मुलंही तिथंच रमली होती. पोटापाण्याच्या उद्योगाला लागली होती. नागपूरच्या त्यांच्या फेऱ्या वर्षातून सणांसाठी 1-2 वेळा किंवा तेही जमेनासं झालं तर म्हातारा म्हातारीला पुणे बंगलोरला बोलावून तिथेच महालक्ष्म्या गणपती हे सण साजरे होऊ लागलेत. आमच्या घरच्या महालक्ष्म्या यावर्षी म्हैसूरला बसल्या होत्या हे अभिमानानं सांगण्यातल्या सुरात कधी काही महालक्ष्म्यांसाठी लागतील म्हणून खूप फुलझाडं, केळीच्या पानांसाठी केळी नागपूरच्या घरात लावलेली होती. त्यांचा यावर्षी उपयोगच झाला नाही. सगळी तशीच सुकून गेलीत. हा सूर मनातल्या मनातच खंतावू लागला. म्हातारा म्हातारी आजारी पडू लागलेत. हॉस्पिटलायझेशनसाठी मुलं घरी येऊ लागलीत. ती पिढी तर यांच्यापेक्षा जास्त थकलेली. बाबा, आई, तुम्ही तिकडेच चला ना आमच्यासोबत, सगळ्यांनाच सोयीचं होईल, असा व्यावहारिक मार्ग निघू लागला. म्हातारा म्हातारी 6 महिने, वर्ष आपल्या वास्तूपासून, आपल्या जीवन स्वप्नांपासून दूर राहू लागले. जीवनक्रमात अपरिहार्य म्हणून दोघांपैकी एक देवाघरी निघून गेल्यावर राहिलेल्या एकट्याचं जीणं अधिकच बिकट होऊ लागलं. छोटी छोटी दुखणी खुपणी, अपघात अगदीच असह्य होऊ लागले. नागपुरात रुजलेले, वाढलेले हे वृक्ष आपल्या मुळांपासून तुटून दूरवर कुठेतरी रुजण्यासाठी नेल्या जाऊ लागलेत. नाईलाज असला तरीही मंडळी मुला नातवंडांमध्ये रमू लागलीत. नागपुरातील घरे मात्र यांच्या जाण्यानं यांच्यापेक्षा जास्त थकलीत. अशा विस्तीर्ण प्लॉट्सवर आणि मोक्याच्या जागांवर बिल्डरांचं लक्ष गेलं नसतं तरच नवल. एवढ्या मोठ्या प्लॉटवर फक्त 2 माणसं राहतात ही बाब त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाला पटण्यासारखी नव्हती. अशा टुमदार घरांचे करोडोंचे व्यवहार होऊ लागलेत. जागोजागी 5-6 मजली लक्झुरियस फ्लॅट्स बांधले जाऊ लागलेत. थकलेली घरं आता जमीनदोस्त झाली आहेत. सोबतच घरमालक आणि मालकिणींची स्वप्नही नव्या फ्लॅट स्कीमच्या खोल पायव्यात गाडली जाऊ लागलीत. 1-1.5 कोटी रुपये मिळालेत तरी ते घर, त्याच्याशी निगडीत स्वप्न, त्याचा टुमदारपणा, ऐसपैसपणा याची किंमत कितीही कोटी रुपयांमध्ये होऊ शकत नाही ही जाणीव आयुष्याच्या संध्याकाळी काळीच पोखरत राहिली. थकलेल्या संन्यासी घराची भिंत अशीच हळूहळू खचत राहिली. नागपुरातल्या घरांची ही स्पंदनं अचूक टिपणारा, स्वतः नागपूरबाहेर अनेक वर्ष काढूनही मनानं नागपूरकरच राहिलेला आणि माझ्या वडिलांच्या वयाच्या पिढीची स्पंदनं संवेदनशीलपणानं जाणणारा आपला स्नेहांकित प्राध्यापक वैभवीराम प्रकाश किन्हीकर.